मी रोहिणी भोईर झणझण रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण ना शिंप्यांची भाजी बनवतो। आपल्याला बाजारात गेलो तर शिंप्या मिळाल्यात, स्वस्त मिळाल्या जरा, तुम्ही आणल्यात तर ते आता तुम्हाला मी दाखवते शिंप्या। आता पहिले ना मी शिंप्या दाखवायच्या अगोदर तुम्हाला ना मी भाजी टाकलेली दाखवते। हे बघा कांदे, 2 कांदे कापलेत आपण आणि ते बघा आता परततो आपण। चांगले लाल रंगाचे झाले थोडे पिवळे तर मग येलोच झाले का आपण त्याच्यामध्ये वाटण टाकणार। हे बघा वाटण, मी तुम्हाला वाटण दाखवलं नाही पण तेच वाटण आहे। हे खोबरं थोडं तळलंय मी, ओलं खोबरं आहे, कापून घेतले तुकडे आणि तळलं। त्याच्यामध्ये मी थोडीशी बडीशेप टाकले, गरम मसाला टाकलाय आणि आलं मिरची लसूण कोथिंबीर एवढंच टाकलेलं आहे। हे बघा आणि त्याचं वाटण बनवलं हे वाटण टाकूया आपण। आपल्याला जेवढा जाड रस्सा करायचा ना तेवढं वाटण टाकायचं। आपण साधारण अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं होतं आणि थोडं तेल टाकून ते रोस्ट करून घेतलं। ओलं खोबरं आपण रोस्ट करून त्याच्यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला टाकला, 1 टीस्पून बडीशेप टाकलेली आणि त्याची पेस्ट बनवून घेतली। आपण 5 टेबलस्पून ऑइल घेतलं होतं आणि त्यात हे वाटण आपण परतून घेतोय। चांगलं परतून घ्यायचं। चांगलं थोडंसं लाल सारखं वाटायला लागलं ना, थोडंसं 5-7 मिनटं तरी परतायचं आपल्याला। चांगलं परतून झालं ना थोडंसं आपल्याला वाटतं ना वाटण शिजलं। 5 मिनटं नाही तर 3 मिनटं तरी शिजवायचं, जास्त काय नाही, भाजीत शिजतंच। आपण आता मिरची पावडर टाकतोय। चार चमचे आपण मिरची पावडर, काश्मीर मिरची पावडर घेतली। 2 चमचे आपण आगरी मसाला घेतला लाल आणि 1 चमचा आपण आणि थोडीशी हळद घेतली। गरम मसाला पण त्याच्यात टाकलेलाच आहे। चांगलं परतून घेऊया। आता मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। आता आपलं वाटण चांगलं भाजून झालंय बघा। वाटण जे आहे ते तेल सोडलेलं आहे त्यांनी। तर आता आपण ज्या शिंपल्या स्वच्छ केलेल्या त्या आपण टाकून घेऊया। आपण बाजारात शिंपल्या आणून स्वच्छ धुतल्या आणि एका रिकाम्या टोपामध्ये झाकण लावून त्या ठेवून दिल्या। 10 मिनिटासाठी आपण स्लो गॅसवर ठेवल्या होत्या। मग त्यांनी आपोआपच तोंड उघडलेली होती। मग आपण त्यांना स्वच्छ केल्या, माती वगैरे असेल तर साफ केली। शिंपल्या स्वच्छ करायचा जो व्हिडिओ आहे, डिटेल व्हिडिओ, त्याची मी खाली लिंक दिलेली आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता। आता आपण झाकण देऊन 5 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊया। आता आपण 10 मिनिटं वाफ काढली बघा, किती छान ऑइल पण सुटलेलं आहे। आता जे आपण शिंपल्या वाफवायला ठेवल्या होत्या, म्हणजे आपण शिंपल्या टोपामध्ये ठेवलेल्या आणि वाफ काढली आपण त्यांना पाणी न टाकता, ते पाणी आपण टाकून घेतलं।
आता वाटणाच्या भांड्यात अर्धा ग्लास पाणी टाकून ते सुद्धा आपण पाणी टाकून घेतलं. आता आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या हिशोबाने आपण पाणी टाकून घेऊया. तर आपण आता ना याच्यामध्ये पाणी टाकलंय, त्यात आपण चिंच टाकून घेऊया. हे बघा, हा चिंचेचा कोळ टाकला आपण. आता आपण मीठ टाकतोय, कमीच टाकायचं पाहिजे, नंतर टाकता येतं. गरम मसाला वगैरे सर्व आपण टाकून घेतले. आपण झाकण लावूया. तसे आपल्या हे ना कोलायसाठी आपण काय केलेलं, कुकरला लावलेलं आहे, तर त्या नीट नाही कोलल्या गेल्या, मग आम्हाला कापून थोड्या घ्याव्याच लागल्या. तर तुम्ही बघा तसं करा, नाही तर मग कापून घ्या सरळ. पाणी टाकून घेतले, लागेल तेवढं मीठ टाकलंय, सगळं टाकलंय बघा. आणि आपण आता कुकरला झाकण लावूया. बस एक शिटी काढूया, तशी गरज नाही आहे पण तरी पण काढतो मी एक शिटी. आणि शिंप्यांचा तो ज्यूस निघालेला तो आपण याच्यामध्ये टाकलाय. तो फेकून नाही द्यायचा, पहिला स्वच्छ धुवायच्या आणि मग वापरायला ठेवायच्या. तर त्याचा ज्यूस निघाला तर फेकायचा नाही, तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा अर्क. आता आपलं कालवण झालेलं आहे, आपण थाळीमध्ये सर्व करून घेऊया. तर आपला हा झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा. धन्यवाद.